नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा आपल्या YouTube चॅनलमध्ये स्वागत आहे। आजची भरती म्हणजे पश्चिम रेल्वे विभागामध्ये स्पोर्ट्स विभागामध्ये भरती निघालेली आहे। यामध्ये तुम्हाला पात्रता काय असणार आहे, वय मर्यादा काय असणार आहे, पगार किती भेटणार आहे, कोणत्या पदासाठी किती रिक्त जागा आहे, त्यानंतर तुम्हाला वेतन किती भेटणार आहे, अर्ज करण्यासाठी शुल्क किती द्यायचे आहेत, अर्ज करण्याची पद्धत काय असणार आहे, अर्ज करण्याची स्टार्टिंग डेट व लास्ट डेट किती असणार आहे, सगळी माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा। या चॅनलवरती तुम्हाला नवीन भरतींबद्दल अपडेट मिळतच राहते। जर तुम्ही अजूनपर्यंत MPSC मार्फत ग्रुप बी ची ज्या वेकेन्सीज निघलेल्या आहेत ती जर व्हिडिओ नसेल बघितली तर मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये त्या व्हिडिओची लिंक देणार आहे, तुम्ही ती व्हिडिओ पण नक्की बघू शकता। तर चला आजच्या भरतीकडे वळूयात। तर बघा, भरतीचं नाव असणार आहे वेस्टर्न रेल्वे स्पोर्ट्स कोटा भरती 2025 असणार आहे। संस्था असणार आहे वेस्टर्न रेल्वे, म्हणजे आपण पश्चिम रेल्वे असे म्हणतो। यामध्ये एकूण पदे आहेत 64, ग्रुप सी आणि ग्रुप डी चे हे दोन्ही पदे असणार आहेत। त्यानंतर तुम्हाला अर्ज हा करायचा आहे पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने। मित्रांनो, मी तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये ॲप्लिकेशन लिंक आणि जी जाहिरात प्रसिद्ध झालेली PDF आहे तिची लिंक देणार आहे, तुम्ही ती पण बघू शकता। तुमचं नोकरीचं ठिकाण असणार आहे पश्चिम रेल्वे विभाग भारत असणार आहे। त्यानंतर आता बघूया की पदसंख्या किती आहेत। तर बघा, पदाचं लेवल हे दिलेले आहेत। यामध्ये लेवल 5 to 4 ग्रुप सी चे हे पद असणार आहे, ज्यामध्ये तुम्हाला 5 वेकेन्सीज रिक्त आहेत। त्यानंतर ग्रुप 3 to यामध्ये ग्रुप सी चे पद आहे, यामध्ये तुम्हाला 16 जागा रिक्त आहेत। त्यानंतर लेवल 1 यामध्ये ग्रुप डी चे पदे आहेत, यासाठी 43 जागा रिक्त आहेत। अशा मिळून 64 जागा या विभागामध्ये रिक्त आहेत। तर बघा, तुम्हाला शैक्षणिक पात्रता काय असणार आहे। लेवल 5 ज्याला आपण ग्रुप सी म्हणतो, यामध्ये तुम्हाला कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठामधून पदवी घेणे आवश्यक असणार आहे। लेवल 4 ज्यामध्ये तुम्हाला कमीत कमी 12वी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहे व ITI हे जो डिप्लोमा आहे तो कंप्लीट करणे आवश्यक असणार आहे। लेवल 3 and 2 यामध्ये तुम्हाला 12वी उत्तीर्ण आवश्यक असणार आहे। लेवल 1 ज्यामध्ये तुम्हाला कमीत कमी 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहे किंवा तुम्ही ITI उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहे। तर बघा, तुमची वय मर्यादा काय असणार आहे। एज लिमिट किमान वय तुमचे 18 वर्ष असणे आवश्यक असणार आहे। 25 वर्षापर्यंत चालणार आहे वय। तुमचं हे वय 1 जुलै 2025 नुसार तुम्हाला काढता येणार आहे। तर बघा, आता तुम्हाला याचा पगार किती भेटणार आहे। ग्रुप सी चे जे लेवल 5 and 4 असणार, तुम्हाला स्टार्टिंग पेमेंट ही 25,500 ते 29,200 पर्यंत भेटणार आहे। यामध्ये भत्ते वगैरे सुद्धा तुम्हाला वेगळे भेटणार आहेत। नंतर जे ग्रुप सी चे दुसरे लेवल 2 and 3 चं पद होतं, त्यामुळे तुम्हाला 19,900 ते 21,700 पर्यंत भेटणार आहे तुम्हाला वेतन। भत्ता पण ॲड होऊन जाईल। त्यानंतर ग्रुप डी चं पद असणार, ज्यामध्ये लेवल 1 म्हटलं होतं मी, त्यामध्ये तुम्हाला 18,000 प्रति महिना भेटणार आहे। त्यामुळे तुम्हाला भत्ता सुद्धा भेटणारच आहे। त्यानंतर आता बघूयात की तुम्हाला इथे डॉक्युमेंट काय द्यायचे आहेत। पहिल्यांदा डॉक्युमेंटमध्ये शाळा सोडण्याचा दाखला, ज्यामध्ये 10वी 12वीचे प्रमाणपत्र, शैक्षणिक पात्रता, सर्व मार्कशीट प्रमाणपत्रे, संबंधित खेळातील प्रमाणपत्र आवश्यक असणार आहे। जन्म तारीख दर्शवणारे प्रमाणपत्र म्हणजे जन्म प्रमाणपत्र, जातीचे प्रमाणपत्र, OBC उमेदवाराने नॉन क्रिमिनल प्रमाणपत्रे असणे आवश्यक असणार आहे। अपंग जे व्यक्ती आहे त्यांचं अपंगाचं सर्टिफिकेट असणे आवश्यक आहे। पासपोर्ट साईज फोटो, स्वाक्षरी आणि सरकारने केलेले ओळखपत्र म्हणजेच आधार कार्ड, पॅन कार्ड असणे आवश्यक आहे। कोणते इतर संबंधित कागदपत्रेसाठी तुम्ही जाहिरात बघून घेऊ शकता। तर बघा, तुम्हाला यामध्ये समजा तुम्ही नोकरीला लागलात तर तुम्हाला यामध्ये फायदा काय भेटणार आहे। मोफत तुमचा प्रवास होणार आहे। वैद्यकीय सुविधा, रेल्वे हॉस्पिटलमध्ये मोफत उपचार होईल। त्यानंतर पेन्शन योजना असणार आहे। महिला उमेदवारांसाठी विशेष सवलत व लाभ भेटेल। बोनस आणि वार्षिक वेतनवाढीची सुविधा सुद्धा तुम्हाला यामध्ये भेटणार आहे। तर बघा, अर्ज करण्याची शेवटची तारीख व स्टार्टिंग डेट काय असणार आहे। तर पहा मित्रांनो, तुमची अर्ज करण्याची स्टार्टिंग डेट ही 30 जुलै 2025 असणार आहे व अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 29 ऑगस्ट 2025 असणार आहे। अर्ज करण्याचे शुल्क हे सर्वसाधारण OBC आणि इतर कॅटेगरीसाठी 500 रुपये असणार आहे। 400 रुपये तुमचे वापस भेटणार आहेत। त्यानंतर SC ST महिला, अपंग आणि आर्थिक दुर्बल घटक यासाठी 250 असणार आहे। पूर्णपणे हे तुम्हाला रिफंडेबल असणार आहे। परीक्षेचे शुल्क भरण्याची पद्धत ही पूर्णपणे ऑनलाईन असणार आहे। जे कोणी पण यासाठी पात्र असणार आहे त्याने नक्कीच फॉर्म भरा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा।